गुड मॉर्निंग. यामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे कारल्याची भाजी. त्याच्यासाठी 10 रुपयाची 2 कारली मिळाली, ती घेतली आहेत. मिरची बारीक चिरून, एक लाल मिरची, एक हिरवी मिरची घेतली कलरफुल कॉम्बिनेशनसाठी. कढीपत्ता आहे थोडासा, कांदा एक छोटा टॅमॅटो, त्याच्याबरोबर लसूण घेतली आहे ठेचून, थोडंसं आलं घेतलेलं आहे, थोडीशी साखर आहे आणि मीठ. हे मीठ आणि हे तेल. कारलं आता बारीक चिरून घेते. आज थोडा ट्विस्ट आहे भाजीमध्ये, तो बघा. कारली अशा प्रकारे बारीक चिरून घेतली, तिची साल काढलेली नाही आहे. आपण बियांसकट घेतो. बिया जर कडक असतील तर फक्त काढून टाकायच्या, जर सॉफ्ट असतील तर त्या घ्यायच्या. कारल्याचा कडूपणा जावा म्हणून थोडंसं मीठ त्याच्यावर टाकायचं आणि कारले चुरून घ्यायचे. असे चुरल्याने काय होतं, त्याचा कडूपणा निघतो आणि मिठाने ते रस लवकर पाझरायला लागतो. आणि हे असं थोडा वेळ ठेवायचं. त्याच्यावर मी आता पाणी घालणार आहे, म्हणजे त्याचा तो रस निघेल आणि तो रस आपण पिळून टाकायचा मध्ये पाणी. म्हणजे काय होतं की कारल्याचं रस आपल्याला मिळतो. या रीतीने आपण पाणी त्यात घालून ठेवलेलं आहे, म्हणजे त्याचा रस उतरतो पाण्यात. फोडणी करूया. तेल घातलेलं आहे. मी तेल जास्त वापरत नाही, थोडीशी मोहरी घालते. बरेच लोक राई किंवा हे जिरं घालत नाही कारल्याला. तडकू दे. त्याच्यानंतर हे कढीपत्ता टाकला थोडा. लसूण पण मी अख्खीच टाकते चेचून, म्हणजे ते काढता येते. यात थोडंसं आलं टाकलं. आता यात मिरची घालते. मिरचीचा सुरुवातीचा जे भाग असतो तो मी बारीक चिरून घेते आणि नंतर मग थोडे मोठे तुकडे ठेवते, म्हणजे लहान मोठी अशी मिरची त्यामध्ये होऊन जाते. आता हा जो एक कांदा घातलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला. कांदा जास्त घातल्याने कारल्याचा कडवटपणा कमी होतो. कांदा परतला जातोय तोवर त्याच्यात हळद घातली, थोडंसं कलरसाठी लाल तिखट घातलं. आपण हे हलवून घेऊ. गॅस फास्ट आहे, बारीक करते. आता एक लहान टोमॅटो होता तो घातला आहे. व्हिडिओ बनवताना खूप चॅलेंजेस असतात. इथून थंड वारा येतो खिडकीतून आणि तो सगळा आपल्याला ठसका लागतो त्यावेळेला. हे कारली पिळून घेतली आणि ती ह्याच्यामध्ये टाकली फोडणीवर. 2-3 मिनटं फोडणी परतली होती. कांदा टोमॅटो शिजून द्यायचा. ऊन असल्यामुळे कलर थोडे फिके दिसतात. अशा रीतीने ही सुंदर कारल्याची भाजी आपण परतून घ्यायची. टॅमॅटो वगैरे मऊ होऊ द्यायचा आहे आणि कारलं शिजू द्यायचं आहे. आता हे मी झाकून ठेवते, थोडंसं वर पाणी घालून, म्हणजे त्या वाफेवर शिजेल. हे कारल्याचं काढलेलं पाणी आहे हिरवं, ते पिऊन टाकायचं. ते मी आता पिते. 3-4 मिनटं भाजी मोठ्या गॅसवर शिजल्यावर गॅस बारीक करायचा आणि झाकण काढायचं. आता यामध्ये आमचूर पावडर, मीठ आणि साखर घालायची. मीठ कमी घालायचं असतं, पण आधी आपण मीठ लावून तळून ठेवलेलं ना म्हणून. आता ही छान खरपूस भाजी होते, सुंदर लागते चवीला. ऊन असल्यामुळे ना थोडं क्लिअर दिसत नाही आहे. त्यांना अगदी कोरडी खायची आहे त्यांनी अशीच ठेवावी भाजी, पण थोडंसं पाणी शिंपडावं वरतून, म्हणजे जरा मऊसर होते. तर काय होतं की कारल्याची भाजी ही नेहमी मोठे लोक खातात, म्हातारे लोक किंवा आई वडील अशीच खात असतात. लहान मुलं ती खात नाही, लहान मुलं किंवा यंग लोक. तर त्यांनी खावं म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी मी एक काढली आयडिया शोधून. यात घातली शेजवान चटणी. शेजवान चटणी 1 छोटा चमचा, त्याने चव खूपच चांगली येते. काय होतं ना, कारलं असतं कडू, तर त्यात टॅमॅटो कांदा असं घातलं की त्याची चव खूप छान येते. आणि शेजवान चटणी न घालता सुद्धा ती खूप छान लागते, पण मुलांना आकर्षित करण्यासाठी आपण थोडीशी त्यात शेजवान चटणी घातली, त्यामुळे ती मस्त लागते कारल्याची भाजी. तुम्ही खाऊन बघा, करून बघा. आता ह्याच्यावर आपण थोडीशी वाफ आणून 1 मिनिटाची 1-2 मिनिटाची थोडंसं पाणी शिंपडायचं.